गुड आफ्टरनून फ्रेंड्स. अल्जेब्रा आणि ट्रिग्नोमेट्रीच्या लेक्चर नंबर 29 वर आहोत आपण. लास्ट लेक्चर मध्ये आपण युनिट सेकंडला सुरुवात केली होती. त्यामध्ये मायनॉर ऑफ ए मॅट्रिक्स आणि रँक ऑफ ए मॅट्रिक्स आपण बघत होतो. रँक ऑफ ए मॅट्रिक्स मधील रिमार्क मधला चौथा पॉइंट आपला चालू आहे. लेट ए इज इक्वल टू 1ab0 0cd1 1ab0 0cd1. Here determinant A is equal to 0 and all minors of order 3 are 0 because either two rows or two columns are identical. However, the second order minor मध्ये इथं आपण डिलीट C2 C3 R2 R3 C2 C3 आणि R2 R3 डिलीट केल्याच्या नंतर R2 R3 डिलीट केल्याच्या नंतर 1 0 0 1 अशी 2x2 ची मॅट्रिक्स आपल्याला मिळते, ज्याचं डिटर्मिनंट which is equal to 1 which is not equal to 0 येते. आता जर मॅट्रिक्स फॉर्म मध्ये स्क्वेअर मॅट्रिक्स 2x2 असेल 3x3 असेल, त्यामध्ये जर दोन रो किंवा दोन कॉलम हे आयडेंटिकल असतील, उदाहरणार्थ 1ab0 1ab0 हे दोन रो आयडेंटिकल आहे, मग ते दोन रो आयडेंटिकल असू शकते, दोन कॉलम आयडेंटिकल असू शकते. जर तसं असेल तर त्याचं डिटर्मिनंट काय येणार आहे? 0 येणार आहे. हियर डिटर्मिनंट A इज इक्वल टू 0 अँड ऑल मायनॉर्स ऑफ ऑर्डर 3 आर 0. 3x3 चे कुठलेही मायनॉर जर आपण घेतले तर ते 0 येणार. का येणार? बिकॉज आयदर टू रो ऑर टू कॉलम्स आर आयडेंटिकल. हेन्स द सेकंड ऑर्डर मायनॉर 1 0 0 1 जे की आपण एक्सप्लेन केलेलं आहे की डिलीट C2 C3 C2 C3 R2 R3 केल्याच्या नंतर येणारा जो डिटर्मिनंट आहे तो 1 आलेला आहे आणि विच इज नॉट इक्वल टू 0 आहे, आणि म्हणून आपल्याला या मॅट्रिक्सचं रँक म्हणता येईल. हेन्स रँक ऑफ ए इज इक्वल टू 2. जर या 4x4 मॅट्रिक्सचं डिटर्मिनंट 0 येत असेल तर ती त्याची रँक नाही होणार. मग 3x3 बघावं लागेल, तेही जर 0 येत असेल तर ते त्याची रँक नाही होणार. मग 2x2 बघावं लागेल, ते जर नाही 0 येत असेल तर आपल्याला असं म्हणता येईल की त्याची रँक 2 आहे. पाचव्या नंबरला रँक ऑफ आयडेंटिटी मॅट्रिक्स IN which is equal to n, where IN is the identity matrix of order n. Hence determinant मध्ये IN म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स which is equal to 1 which is not equal to 0. म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्सचे डिटर्मिनंट हे एव्हर टाइम 1 येत असते. रिमार्क 1, if A is a non-zero matrix, comma, then it has at least one non-zero entry in it, so that A has a non-zero minor of order 1 at least. Thus, for a non-zero matrix A, rank of A is greater than equal to 1. For the zero matrix A, we define rank of A is equal to 0. म्हणजे या रिमार्क 1 मध्ये आपल्याला असं म्हणता येईल की झिरो मॅट्रिक्स किती बाय कितीची बी असो त्याची रँक हे 0च येणार. दुसरं, इफ A is an m क्रॉस n मॅट्रिक्स, then rank of A is less than equal to minimum of m, n. तिसऱ्या नंबरला, if A has a non-zero minor of order k, then rank of A is greater than equal to k. Next number, if every minor of order k plus 1 of A vanishes, then rank of A is less than equal to k. 5, if A is a diagonal matrix, rank of A is the number of non-zero entries in the diagonal. जर डायगोनल मॅट्रिक्स मध्ये रँक ऑफ ए इज द नंबर ऑफ नॉन झिरो, म्हणजे जेवढे नॉन झिरो एंट्रीज असेल तेवढी त्याची रँक असेल, असं आपल्याला डायगोनल मॅट्रिक्स मध्ये म्हणता येईल.
आर्टिकल 11.5 काय आहे टायटल? एलिमेंटरी ऑपरेशन्स. यालाच काय म्हणतात? ऑर ट्रान्सफॉर्मेशन्स. एलिमेंटरीचे दोन ऑपरेशन आहे, एक रो ऑपरेशन्स, एक कॉलम ऑपरेशन. तर आपण बघू एलिमेंटरी रो ऑपरेशन्स पहिले. द फॉलोइंग 3 टाइप्स ऑफ ऑपरेशन्स ऑन द रोज ऑफ ए मॅट्रिक्स आर कॉल्ड एलिमेंटरी रो ऑपरेशन्स. एलिमेंटरी रो ऑपरेशन्स कशाला म्हणता येईल? 3 प्रकारचे एलिमेंटरी रो ऑपरेशन आहे. त्यापैकी एक पहिला जो रो ऑपरेशन आहे, द इंटरचेंज ऑफ एनी 2 डिस्टिंक्ट रोज ऑफ ए मॅट्रिक्स. 2 रोची अदलाबदल, म्हणजे R1 R2 R3 असेल. फॉर एक्झाम्पल R1 R3 च जर इंटरचेंज करायचं असेल तर R1 च्या ठिकाणी R3 लिहावं लागेल, R3 च्या ठिकाणी R1 लिहावं लागेल. याला द इंटरचेंज ऑफ एनी 2 डिस्टिंक्ट रोज ऑफ ए मॅट्रिक्स म्हणता येईल. दुसऱ्या नंबरचं द मल्टिप्लिकेशन ऑफ एनी रो, ब्रॅकेट मध्ये इच एलिमेंट ऑफ द रो बाय ए फिक्स्ड नॉन झिरो स्केलर. झिरोनं नाही मल्टिप्लाय करता येईल आपल्याला, नॉन झिरो स्केलर. स्केलर म्हणजे नंबर्स. समजा पहिला रो आहे 1 2 3 आणि तुम्ही मल्टिप्लाय केलं 5 न, तर 5 10 15 असं पहिला रो होईल. सेम जे नंबर असतील दुसऱ्या रोला त्याला 5 न मल्टिप्लाय करावं लागेल. जे नंबर असतील तिसऱ्या रोला त्याला 5 न मल्टिप्लाय करावं लागेल. तिसरं, द ऍडिशन टू द एलिमेंट्स ऑफ ए रो अ फिक्स्ड स्केलर multiple of the corresponding elements of the another row. Addition सुद्धा करता येईल आपल्याला. The addition of the elements of a row, a fixed scalar multiple of a corresponding elements of a another row. 2 रोची ऍडिशन करता येईल. एखाद्या वेळेस पहिल्या रोला स्केलरनं मल्टिप्लाय करून दुसऱ्याशी त्याची ऍडिशन करता येईल, तिसऱ्याशी त्याची ऍडिशन करता येईल. अशा पद्धतीनं या 3 गोष्टी जे आहेत ते आहेत एलिमेंटरी रो ऑपरेशन्स. म्हणून एलिमेंटरी रो ऑपरेशनची डेफिनेशन काय आहे? द फॉलोइंग 3 टाइप्स ऑफ ऑपरेशन ऑन द रोज ऑफ ए मॅट्रिक्स आर कॉल्ड एलिमेंटरी रो ऑपरेशन. आता कॉलम ऑपरेशन मध्ये एवढाच आहे की आपल्याला जे रोवर आपण हे तिन्ही इंटरचेंज, पहिला मल्टिप्लिकेशनचं दुसरं, ऍडिशनचं तिसरं, हे आता कॉलम वर करावं लागेल. नेक्स्ट आर्टिकल 11.6 एलिमेंटरी कॉलम ऑपरेशन्स. कशाला म्हणता येईल एलिमेंटरी कॉलम ऑपरेशन? द फॉलोइंग 3 टाइप्स ऑफ ऑपरेशन्स ऑन द कॉलम्स ऑफ ए मॅट्रिक्स आर कॉल्ड एलिमेंटरी कॉलम ऑपरेशन्स. मग ते 3 म्हणजे कोणते? तर जे रोचे आहेत तेच फक्त कॉलम मध्ये. उदाहरणार्थ पहिला नंबर, द इंटरचेंज ऑफ एनी 2 डिस्टिंक्ट कॉलम्स ऑफ ए मॅट्रिक्स. जिथे जिथे रो आहे तिथे तिथे कॉलम ठेवून द्या, तुम्हाला कॉलम ऑपरेशन्स मिळून जाईल. तर पहिले काय? मग पहिल्या नंबरचं C1 चं C3 सोबत जर आपल्याला इंटरचेंज करायचा असेल तर C3 चा कॉलम जो आहे तो C1 च्या ठिकाणी येईल, C1 चा कॉलम C3 च्या ठिकाणी येईल, अँड सो ऑन. दुसरं, द मल्टिप्लिकेशन ऑफ एनी कॉलम, ब्रॅकेट मध्ये इच एलिमेंट ऑफ द कॉलम बाय ए फिक्स्ड नॉन झिरो स्केलर. जर स्पेसिफिक दुसऱ्याच रोला, सॉरी इथं कॉलमचा आहे, दुसऱ्याच कॉलमला आपल्याला 10 न मल्टिप्लाय करायचं असेल तर दुसऱ्याच कॉलम मध्ये 1 2 3 आहे, 10 20 30 होऊन जाईल. आणि तिसरं, द एडिशन टू द एलिमेंट्स ऑफ ए कॉलम अ फिक्स्ड स्केलर मल्टिपल ऑफ द करस्पॉन्डिंग एलिमेंट ऑफ अनदर कॉलम. कॉलमची सुद्धा एडिशन करता येईल आपल्याला. C1 प्लस C2 करता येईल, C1 प्लस 2 टाइम्स C2 करता येईल,
2 टाइम्स C1 प्लस C3 करता येईल. तर या पद्धतीनं आपल्याला ऍडिशन सुद्धा करता येईल. हे 3 जे ऑपरेशन्स आहेत याला कॉलम ऑपरेशन्स म्हणतात. नेक्स्ट आर्टिकल 11.7 एलिमेंटरी ऑपरेशन्स. जे आपण रो ऑपरेशन आणि कॉलम ऑपरेशन बघितलं, they are elementary operations. The above 6 operations कोणकोणते? 3 elementary row operation and 3 elementary column operations. यालाच काय म्हणतात? Elementary operations. Following symbols will be used to denote the 6 elementary operations. खाली जे सिम्बॉल दिलेले आहेत यालाच आपल्याला काय म्हणता येईल की वेगवेगळे 6 एलिमेंटरी ऑपरेशन्स आहेत. 3 एलिमेंटरी रो ऑपरेशन्स आणि 3 एलिमेंटरी कॉलम ऑपरेशन्स. पहिल्या नंबरला RI, J हे कशासाठी यूज केले जाते? फॉर द इंटरचेंज ऑफ द आयत अँड जेथ रोज. इथं जर आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या रो सोबत इंटरचेंज करायचा असेल तर R1, 2. तिसऱ्या सोबत करायचं असेल 1 चं तर R1, 3. दुसऱ्या आणि तिसऱ्याचं करायचं असेल तर R2, 3 अँड सो ऑन. जे असतील ते इथं समजा 5x5 ची मॅट्रिक्स आहे. 4, 5 इंटरचेंज करायचं आहे. 4, 5 अँड सो ऑन. दुसऱ्या नंबरला RI in bracket lambda for multiplication of the ith row by lambda is not equal to 0. अशा स्केलरनी, अशा नंबरनी आपल्याला मल्टिप्लाय करायचा आहे ज्याची व्हॅल्यू 0 असली नाही पाहिजे. लॅम्डाची व्हॅल्यू 0 असता कामा नाही. मग तुम्ही 1, 2, 3, 4 असे नंबरनं जर मल्टिप्लाय केलं तर आपण वर सांगताना असं सांगितलं की इच अँड एव्हरी एलिमेंटला 5 न मल्टिप्लाय करायचं आहे. तसं नाही. पर्टिक्युलर जर पहिल्या रोलाच 5 न मल्टिप्लाय करायचा असेल तर R1 of 5 म्हणजे 5 नी R1 ला मल्टिप्लाय करायचं. R3 of 5 म्हणजे तिसऱ्या रोला 5 न मल्टिप्लाय करायचं. R2 of 5 म्हणजे दुसऱ्या रोला 5 न मल्टिप्लाय करायचं अँड सो ऑन. इथं आपण काय सांगितलं की पहिल्या रोला बी 5 न मल्टिप्लाय करायचं, करस्पॉन्डिंग दुसरा रो तिसरा रो असं म्हणण्यात आलेला आहे. सो दॅट इज रॉंग. RI ऑफ लॅम्डाचा अर्थ असा आहे की आय ची किंमत जर 3 असेल तर तिसऱ्या रोला, लॅम्डाची किंमत जर 5 असेल तर तिसऱ्या रोला 5 न मल्टिप्लाय करायचं. तिसरं RI, J ऑफ लॅम्डा फॉर ऍडिशन टू द ith रो द प्रोडक्ट ऑफ द jth रो बाय लॅम्डा. आता काय करायचं की समजा आय ची किंमत 1 आहे, जे ची किंमत 3 आहे, लॅम्डाची किंमत 5 आहे. तर R1, 3 ऑफ 5 म्हणजे पहिले आपल्याला जो तिसरा रो आहे ज्याची किंमत 3 असल्यामुळे त्या तिसऱ्या रोला 5 न मल्टिप्लाय करून याच्या सोबत पहिल्या रो सोबत ऍडिशन करायचं आहे. मग आपल्याला असं म्हणता येईल RI, J ऑफ लॅम्डा फॉर ऍडिशन टू द ith रो. ith रो म्हणजे पहिल्या रो मध्ये ती पूर्ण व्हॅल्यू येईल कॅल्क्युलेशनची. द प्रॉडक्ट ऑफ द jth रो बाय लॅम्डा म्हणजे jth रोला लॅम्डानं मल्टिप्लाय करायचं, जे काही व्हॅल्यू असेल ती jth रो आणि ith रो याची ऍडिशन ith रो मध्ये येईल. म्हणजे हा ऑपरेशन RI, J ऑफ लॅम्डा. याच पद्धतीनं आपण कॉलमचं सुद्धा सांगू शकतो, एक्सप्लेन करू शकतो. द करस्पॉन्डिंग कॉलम ऑपरेशन्स विल बी डिनोटेड बाय CIJ म्हणजे इंटरचेंज करायचं. आयचं आणि जेचं कॉलम इंटरचेंज करायचं. मग आयची किंमत 2 असेल, जेची किंमत 4 असेल तर दुसऱ्या आणि चौथ्या कॉलमला इंटरचेंज करायचं. त्याच्यानंतर CI ऑफ लॅम्डा हे जर आयची किंमत 3 असेल, लॅम्डा तुम्ही 2 ठेवलं तर तिसऱ्या कॉलमला 2 न मल्टिप्लाय करायचं. CI, J ऑफ लॅम्डा आयची किंमत 1 असेल, जेची किंमत 2 असेल आणि लॅम्डाची किंमत सुद्धा 2 असेल तर पहिले दुसऱ्या कॉलमला 2 न मल्टिप्लाय करायचं आणि पहिल्या कॉलम मध्ये
त्या सगळ्याची दोघांची जी ऍडिशन येते पहिला कॉलम अधिक आफ्टर मल्टिप्लिकेशन ऑफ सेकंड कॉलम विथ 2, समजा इफ लॅम्बडाची व्हॅल्यू 2 असेल तर मग ते जे येईल ते आपल्याला लिहिता येईल. अशा पद्धतीनं रो ऑपरेशन, कॉलम ऑपरेशन आणि ते कसं मल्टिप्लाय करायचं, कसं इंटरचेंज करायचं, कसं ऍडिशन करायचं हे सगळं तुम्हाला क्लिअर होईल नेक्स्ट लेक्चरमध्ये, ज्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल घेणार आहोत. आज आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.